आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, डबल केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातनं महाविकास आघाडीकडनं उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवेल असं निश्चित होत असताना सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल अशी माहिती मिळते। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, चंद्रहार पाटील यांना उमेदवारी निश्चित मानली जाते, काय समीकरण जुळून येतात? ज्या प्रकारे आपण बघितलं, तिढा हा कोल्हापूरच्या जागेचा महाविकास आघाडीमध्ये होता आणि याच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कोल्हापूरची जागा लढवेल असं जवळपास एकमत झालेलं आहे आणि छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवतील। त्याच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ जो काँग्रेसकडे आधी होता तो मतदारसंघ आता शिवसेना ठाकरे गट हा लढवणार आहे आणि त्यासाठीच दोन संभाव्य उमेदवारांची नावं होती। एक म्हणजे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि त्यासोबतच चंद्रहार पाटील। यामध्ये आताच आपण बघितलं तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया जरी दिली नसली तरी त्यांची जी उमेदवारी आहे सांगली लोकसभा मतदारसंघाची ती जवळपास निश्चित मानली जाते। लवकरच ते पक्षप्रवेश करतील आणि या संदर्भातली अधिकृत घोषणा ही उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये केली जाण्याची शक्यता आहे। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। तर सांगलीची लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडे येण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंच्या, आणि शिवसेना उद्धव ठाकरेंकडनं उमेदवारी म्हणून चंद्रहार पाटील यांना पसंती दिली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।